नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अष्टविनायकांपैकी चौथा गणपती म्हणून ओळखले जाणाऱ्या महाडचा श्री वरदविनायक या मंदिराचा इतिहास, या मंदिराची कथा आणि या मंदिरात केले जाणारे पूजा आणि उत्सव यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वरदविनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे मुंबई महामार्गापासून 3 किलोमीटर दूर खोपोलीजवळ आणि पुण्याहून 80 किलोमीटर दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. पालीपासून 2 तासाच्या अंतरावर खोपोलीजवळ इमेजिका मार्गे महामार्गावर उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे. वरदविनायक महाड गणपती मंदिर हे अष्टविनायक दर्शन यात्रेदरम्यान भेट दिलेल्या अष्टविनायकांपैकी चौथे गणेश मंदिर आहे. वरदविनायक महाड गणपती मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे आणि मंदिर प्रत्यक्षात मठ म्हणून ओळखले जाते. मंदिराची रचना अगदी साधेपणाने केलेली आहे. त्याचे छत टाईल केलेले आहे. 25 फूट उंच घुमट सोनेरी शिखर आहे आणि सोनेरी शिखर कल केलेले आहे, ज्यावर नागाचे म्हणजेच हिंदूची पूजनीय देवताचे कोरीव काम आहे. हे मंदिर 8 फूट लांब आणि 8 फूट रुंद आहे. वरदविनायकाची मूळ मूर्ती गर्भगृहाबाहेर दिसते. मूर्ती खराब अवस्थेत असल्याने मंदिराच्या विश्वस्तांनी त्या मूर्तीचे विसर्जन केले आणि त्या ठिकाणी नवीन मूर्तीची स्थापना केली. तथापि विश्वस्तांच्या अशा निर्णयाला काही लोकांनी आक्षेप घेतला आणि जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. या खटल्याचा निकाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. आता 2 मूर्ती एक गर्भगृहाच्या आत आणि एक गर्भगृहाच्या बाहेर दिसतात. दगडाने बनवलेले आणि सुंदर कोरीव काम केलेल्या दगडी हत्तींच्या कोरीव कामाने वेढलेले गर्भगृह मूर्तीचे स्थान आहे. भगवान गणेश येथे वरदविनायकाच्या रूपात कृपा आणि यश देणाऱ्याच्या रूपात राहतात असे म्हटले जाते. हे अष्टविनायक मंदिर पूर्वेकडे तोंड करून पूर्वाभिमुख बसलेल्या स्थितीत आहे. त्याची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. गर्भगृहात रिद्धी आणि सिद्धीच्या दगडी मूर्ती दिसतात. वरदविनायकाच्या रूपात भगवान गणेश सर्व इच्छा पूर्ण करतात आणि सर्व वरदान देतात. मंदिराच्या उत्तरेकडील बाजूला एक गोमुख दिसते, जिथून पवित्र जल वाहते. मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूला एक पवित्र तलाव आहे. या मंदिरात मूषिक, नवग्रह देवता आणि शिवलिंग यांच्या मूर्ती देखील आहेत. भाद्रपद शुद्ध महिन्यात पहिल्या दिवसापासून पंचमीपर्यंत आणि माघ शुद्ध महिन्यात पंचमीपर्यंत या मंदिरात प्रमुख उत्सव साजरे केले जातात. आता आपण पाहूया वरदविनायक गणपती मंदिराचा इतिहास. 1690 मध्ये श्री धोंडू पौडकर यांना एका तलावात श्री वरदविनायकाची स्वयंभू मूर्ती सापडली. ही मूर्ती काही काळासाठी देवीच्या मंदिरात ठेवण्यात आली होती. 1725 मध्ये पेशवे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी प्रसिद्ध वरदविनायक मंदिर बांधले होते आणि त्यांनी ते गावाला भेट म्हणून दिले होते. मंदिराची रचना एका सामान्य घरासारखी दिसते. मंदिराच्या मागच्या विहिरीखालील भगवान गणेशाची रहस्यमय मूर्ती सापडली आणि हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. उत्तर दिशेला एक गोमुख आहे, एका गायीचे रूप ज्यातून तीर्थाचे पवित्र पाणी वाहते. महाड वरदविनायक गणपती मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे 1892 म्हणजे सुमारे 107 वर्षे पासून सतत तेजस्वी असलेला दिवा म्हणजेच नंदादीप. अशी आख्यायिका आहे की कौंडिण्यपूरचा निपुत्रिक राजा भीम आणि त्याची पत्नी तपश्चर्येसाठी वनात आले असताना विश्वामित्र ऋषींना भेटले. विश्वामित्रांनी राजाला 100 गजन मंत्र जपण्यासाठी दिला. अशा प्रकारे त्याचा मुलगा आणि वारस राजकुमार रुक्मगंडाचा जन्म झाला. रुक्मगंड एक सुंदर तरुण राजकुमारात वाढला. एके दिवशी शिकारीच्या प्रवासात रुक्मगंडा ऋषी वाचक्वनीच्या आश्रमात थांबली. ऋषींची पत्नी मुकुंद देखणा राजकुमाराला पाहून प्रेमात पडली आणि तिला तिच्या इच्छा पूर्ण करण्यास सांगितले. सद्गुणी राजकुमाराने स्पष्टपणे नकार दिला आणि आश्रम सोडला. मुकुंद खूप प्रेमात पडला. तिची दुर्दशा जाणून राजा इंद्राने रुक्मगंडाचे रूप धारण केले आणि तिच्याशी प्रेम केले. मुकुंद गर्भवती झाली आणि तिने गृत्समद नावाच्या मुलाला जप दिला.
जन्म दिला. कालांतराने जेव्हा ग्रीष्मदाला त्याच्या जन्माची परिस्थिती कळली तेव्हा त्याने त्याच्या आईला अनाकर्षक काटेरी फळे देणारे भोर वनस्पती होण्याचा शाप दिला. मुकुंदाने ग्रीष्मदाला शाप दिला की त्याच्यापासून एक क्रूर राक्षस जन्माला येईल. अचानक दोघांनीही एक स्वर्गीय वाणी ऐकू आली. ग्रीष्मदा इंद्राचा पुत्र आहे, ज्यामुळे ते दोघेही स्तब्ध झाले. परंतु त्यांचे शाप बदलण्यास खूप उशीर झाला. मुकुंदाचे भोर वनस्पतीत रूपांतर झाले. लज्जित आणि पश्चात्तापी ग्रीष्मदा पुष्पक जंगलात परतला, जिथे त्याने भगवान गणेश गणपती यांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. ग्रीष्मदाच्या तपश्चर्येने भगवान गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी एक वरदान दिले की त्यांना एक पुत्र होईल, जो शंकराशी व्यतिरिक्त इतर कोणाकडूनही पराभूत होणार नाही. ग्रीष्मद गणेशाला वनाला आशीर्वाद देण्यास सांगतात, जेणेकरून येथे प्रार्थना करणारे कोणतेही भक्त यशस्वी होतील. तसेच गणेशाला तेथे कायमचे राहण्यास उद्युक्त करतात आणि ब्रह्माचे ज्ञान मागतात. ग्रीष्मदाने तेथे एक मंदिर बांधले आणि तेथे स्थापित गणेश मूर्तीला वरद विनायक म्हणतात. आज जंगलाला भद्रक म्हणून ओळखले जाते. हे मंदिर आता महाड येथील मंदिर मानले जाते. ग्रीष्मद यांना गणतमो मंत्राचे निर्माते म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की माघी चतुर्थीला प्रसाद म्हणून मिळालेला नारळ सेवन केल्यास पुत्रप्राप्ती होते. म्हणूनच माघी उत्सवादरम्यान मंदिर विशेषतः भक्तांनी भरलेले असते. आता आपण पाहूया श्री वरद विनायक मंदिर आणि परिसर. 1980 मध्ये श्री धोंडू पोडकर यांना मूर्ती तलावात सापडली होती. ही देवळाच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे. मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणून देवळाच्या ट्रस्टीने तिचे विसर्जन केले आणि त्या जागी नवीन मूर्तीची स्थापना केली. काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली. म्हणून आता इथे आपल्याला 2 मूर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आत. एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या 2 मूर्ती दिसतात आणि मग गणपतीच्या 2 मूर्त्या. या मूर्त्या पूर्वाभिमुख आहेत. या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे. असे म्हणतात की हा नंदादीप 1892 पासून अखंड जळतो आहे. मंदिराच्या बाजूला 4 हत्तींचे पुतळे आहेत. मंदिराचा हॉल 80 फूट लांब आणि 80 फूट रुंद असून शिखरांची उंची 25 फूट असून ते सोनेरी आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे. हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात. आता आपण पाहूया श्री वरद विनायक पूजा आणि उत्सव. हा गणपती नवसाला पावणारा आहे असे म्हणतात. इथे येणारे भाविक दुपारी 12 पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी 12 ते 2 या वेळात प्रसाद वाटला जातो. गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी गणेश जयंती या दिवसात उत्सव साजरा केला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते. शिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी या दिवशी विशेष. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.